काय? चोरी करत होतीस. स्वतःच्याच घरात चोरी करताना लाज नाही वाटली तुला? मनात तरी कसा आला विचार? तुझ्या बुद्धीची ना कीव करायची वाटते रागिणी मला. सांगितलं होतं ना अनिकाची कोणी मदत करायची नाही म्हणून, पण तू कसं ऐकशील नाही का? तिला सुधारण्यासाठी सगळं चाललंय ना, तर तू आणि तुझी आई तिला उलट डोक्यावर चढवते अजून. बास झालं आता. आईला सांगून तुला आणि तुझ्या आईला या घरातून हाकलून दिल्याशिवाय तुम्ही नाही सुधारणार. राजे नाही नाही ना, प्लीज प्लीज प्लीज, एक्स्ट्रीमली सॉरी सॉरी. मी मुद्दाम नाही केलंय. अरे मला कळलंच नाही मी हे का केलं खरंच. अरे मी माझ्या मुलीच्या प्रेमात आंधळी झाले होते. पुन्हा नाही होणार. आय एम सॉरी. ही चूक पुन्हा नाही होणार. चूक? त्याला चूक नाही म्हणत रागिणी, त्याला चोरी म्हणतात. चोरीचा गुन्हा केलायस तू. स्वतःच्याच घरात चोरी करण्याचा प्रयत्न केलास आणि वर माफी मागतेस. मी फक्त बघत होते, मी घेणार नव्हते. आणि घ्यायचे असते तर मी तुला विचारलंच असतं ना. इथे चोरी करून तुला पैसे अनिकाला द्यायचे होते ना? काय काय करू राजन? अरे मुलगी आहे माझी, ती एकुलती एक. तिला असं त्रासात बघताना मी अशी शांत बसू? अरे किती घाणेरडे घाणेरडे आरोप झाले माझ्या मुलीवर, बघितलं नाहीस का तू? अरे तिची मानसिक स्थिती खराब होत चालली आहे, तुला कळतंय का? तुम्ही सगळे जसे तिच्याशी वागताय तशी मी वागू तिच्यासोबत? अरे तिने जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर? जाऊ दे, तुला काय सांगते, तुला काय कळणार आहे? आईचं काळीज आहे ना. मान्य आहे माझ्या मुलीने खूप चुका केल्या आहेत, खूप चुकीची वागली आहे माझी मुलगी, पण त्याच्यासाठी एवढी मोठी शिक्षा? खरंच? स्वतःच्याच कॉलेजमध्ये ती कॅन्टीन मध्ये वेटरचं काम करतेय, झाडू मारतेय. आणि हे सगळं ऐकलं मला कसं वाटलं असेल याचा विचार केलास? भाजन, मला एक सांग, मी तुझी बायको आहे ना, माझा तुझ्यावर हक्क आहे की नाही? बोल ना. तुझ्या गोष्टींवर या घरावर माझा हक्क आहे की नाही? ठीक आहे, नकोयत मला हे पैसे, ठेव तुझ्याकडेच. पण माफी देऊ शकतोस? काय मूर्ख बाई आहे ही. खरं एक नंबरची बावळट. एवढ्या चड्डीशी माफी मागायची काय गरज होती? अरे काहीतरी थातूर मातूर कारण सांगायचं होतं ना, आणि वेळ ढकलून न्यायची होती. बेंडोक लगेच अगदी हातापाया पडायला लागली. अरे काहीतरी कारण सांगून ढकलून द्यायला पाहिजे होतं. मग राजन आपोआपच म्हणाला असता, बरं बरं ठीक आहे चल आता घे पैसे, पुन्हा नको करू. काय काय आता